लाईनीमध्ये काऊन उभी आहो ताट घेऊन तुम्हाला माहित आहे का? थांबा तुम्हाला सांगतो. मी आलो होतो बापू पाहासाठी. पोलीसवाले जाऊच नाही देत होते का मले. तरी गेलो जबरदस्तीनं. तसंच कडक सिस्टम आहे आमच्याकडची. म्हणलं 2च मिनिटात गुलदस्ता देऊन वापस येतो म्हणलं पोलीसवालीले. आईले आलो ना मस्त गुलदस्ता दिलो 1 नंबर. ताई बी मस्त खुश झाली. नी इकडे पाय छोटासा बाबू आला होता. खिडकीतून कोणते चोर पाहून राहिले रे. माणसं अंदर अलाव नाही म्हणून त्यांनी बाहेरूनच पाहत होते. मला तर लहान पोराचा बेवस लागते बाप्पा. मस्त क्यूट होता एवढूसाच होता. असं वाटून राहिला मग आमचा छोटासा बेबी. माझा नाही या ताईचा होय. गुड्डू खिडकीतून पाहत होता म्हणून गुड्डूले दाखवत होतो पाय कसा आहे लहानचा बापू. तर त्याला मस्त मी चिडवत होतो पकडते का म्हणून. न तुम्ही सर्व पहिले लहानपणी एवढीशेच दिसत होते. एवढीशेच होते तुम्ही. आता डगर झाले ना माझा व्हिडिओ पाहता. यानी पा खिडकीतून कसे पाहता लहानच्या बापूले. आमचे भाऊजी बी मस्त वाकू खिडकीतून पाहत होते बापूले. सरकारी दवाखान्यामध्ये मस्त जेवण भेटत होतं. तर मी बी ताट धरले ना लागलो लाईनीमध्ये काऊन लागलो माहित आहे का? तिथं मस्त लाडू भेटत होता म्हणून ताट धरून लाईनीमध्ये लागलो. की मोठी जात लाईन होती का? पण काय म्हणा आमच्या सरकारी दवाखान्यातलं जेवण 1 नंबर राहते. येऊन खाऊन पाहजो कधी. मी फक्त लाडू साठी उभी होती तिथं. लाईन लावली एवढी मोठी. ते लाडू देत नाही म्हणे तर म्हणून मला खिचडी बी घ्यायला लागली त्याच्यासोबत. लाडू मी खातो ना खिचडी ताईले चारतो म्हणून विचार केला. म्हणून लाईनीत लागलो. नंबरही आला ना मला 1 नंबर. लाडू न खिचडी देऊन दिली का खतरनाक लाडू हा 1 नंबर. 10 नंबर लागते याचा लाडूपणा. लाडू साठी एवढी मेहनत करायला लागली मले. तुम्ही बी कधी सरकारी दवाखान्यातला लाडू खाऊन पाहिले का? खाऊन पाहजो बहुत बढिया लागते.